नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. पावसाळा सुरुवात झाला आणि पहिला पाऊस आला की काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते. मग कांदा भजीच का? मग पावसाळी सुरुवात हेल्दी, प्रोटीन, फायबर, आयर्न आणि विटॅमिनने भरपूर अशा मेथी पालक वड्यापासून का सुरुवात नाही करायची? तर चला मंडळी, हे वडे स्वादिष्ट तर होतात पण खूप हेल्दीही आहेत. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट. 1 कप गरमागरम चहा आणि वडे आणि तो येणारा पाऊस, तो मातीचा सुगंध. या रेसिपीत मी अर्धा कप सालीची आणि अर्धा कप बिनसालीची डाळ वापरली आहे. 1 जुडी पालक आणि 1 जुडी मेथी स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची. अर्धा कप सालाची मुगाची डाळ घेतली, त्यामुळे आपल्याला जितके जास्त प्रोटीन मिळते तेवढेच फायबर पण मिळतात. अर्धा कप बिनसालीची डाळ घेतली. तुम्ही या बिनसालीच्या डाळीऐवजी चणा डाळसुद्धा वापरू शकता. या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या, 2 तास भिजायला ठेवायचं. 1 मोठी वाटी पालक, मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. मुगाची डाळ खूप लवकर भिजते. आता ही भिजलेली डाळ एका चाळणीवर काढून पाणी निथळून घ्यायचे. यामधली अर्धीच डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करायची आणि अर्धी वेगळी काढून ठेवायची. अर्धी डाळ आपण वाटून घेऊ. पाणी न घालता वाटायची आणि ही वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. यामध्ये 1 मोठा चमचा ठेचा आणि ही भिजवलेली डाळ यामध्ये घालायची. सगळी डाळ यामध्ये घालून घेऊ. यासाठी एक मसाला करू. यासाठी 1 टेबलस्पून धने, अर्धा टेबलस्पून जिरे, अर्धा टेबलस्पून सोप आणि अर्धा टेबलस्पून ओवा घ्यायचा आणि याची बारीक पूड करायची नाही, फक्त रगडून घ्या. खड्या मसाल्याचे चव जेव्हा वड्यामध्ये आपण घालतो तेव्हा त्याची चव अशी वेगळीच येते तोंडामध्ये. हा रगडलेला 1 टेबलस्पून मसाला या पिठामध्ये घालायचा. मीठ चवीनुसार, तिखट अर्धा टेबलस्पून. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. आपण हिरव्या मिरचीचा ठेचा पण घातलेला आहे. हळद, हिंग, 1 टेबलस्पून तीळ. चिरलेल्या सगळ्या भाज्या घालायच्या. पालक, मेथी आणि कोथिंबीर. तुम्ही पत्ताकोबीसुद्धा घालू शकता. तुम्हाला आवडत असतील त्या भाज्या तुम्ही घाला. गाजर पण घालू शकता. माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या, तेवढ्या मी घातल्या. आता हाताने छान चुरून घ्यायचे. पीठ सगळं एकत्र करून घेऊ आपण वड्याचं. सगळे जिन्नस हाताने मिक्स करायचे, म्हणजे याला छान पाणी सुटेल भाज्यांना. पाणी सुटण्यासाठी 5 मिनिटे रेस्ट करायला ठेवू, त्यामुळे पाणी छान सुटते. बाइंडिंगसाठी 1 टेबलस्पून बेसन आणि कुरकुरीतपणा येण्यासाठी 1 टेबलस्पून तांदळाची पिठी घालायची. परत चांगले मिक्स करा. आपलं वड्याचं पीठ छान सेट झाले आहे. याचे आता दुसरं पाणी किंवा कोणतंही पीठ न घालता बघा याचे गोळे छान तयार होतात. यामध्ये आपण गरम तेलाचं मोहन घालू. गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे हे वडे कुरकुरीत होतात. बघा छान ह्याचे वडे तयार होतात. बिलकुल दुसरं आता काहीच घालायची गरज नाही आहे. हाताला तेल लावून गोल गोल वडे तयार करून घ्यायचे आणि गरम तेलात मीडियम गॅसवर हे वडे तळायचे. मीडियम गॅसवर तळा, म्हणजे आतमधून वडा चांगला शिजला जातो. यामध्ये तुम्ही कांदा पण वापरू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर उभा कांदा
चिरून घ्यायचा आणि तो यामध्ये घालून मिक्स करा. जर आवडत नसेल तर नका घालू. बऱ्याच लोकांना मेथी पालकच्या वड्यामध्ये कांदे आवडत नाही. सगळे वडे तळले गेले की नाही बघू आपण. फक्त 80%च वडे तळून घ्यायचे. आता हे वडे आपण एका मॅशरच्या किंवा वाटी किंवा एखाद्या प्लेटच्या मदतीने दाबून घ्या. म्हणजे छान असा पातळ वडा तयार होतो. सराट्याच्या मदतीने हा उलटून घेऊ आपण. बघा एकदम सोप्या पद्धतीने निघतो आणि जितका पातळ करायचा तेवढा हा वडा आपण पातळ करू शकतो. आणि हे वडे परत तळून घ्यायचे. तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर खायचे असेल तर दुपारी गोल वडे तळून घ्यायचे आणि वेळेवर चहा आणि गरमागरम वडे सर्व करायचे. छान मातीचा सुगंध आणि चहा, वडे, बस आणखी काय पाहिजे. हे वडे तुम्ही असेच तळून फ्रीजमध्ये ठेवा. जर तुमच्या घरी पाहुणे येणार असेल तर. आणि नंतर पाहुणे आल्यावर वडे काढून दाबून गरमागरम वडे तेलात तळून घेऊ शकता. हे तळलेलेच असते त्यामुळे तळायला वेळ लागत नाही. गरमागरम कुरकुरीत वडे तुम्हाला जर आवडले तर माझ्या किचनला लाईक, शेअर आणि कमेंट करा. माझ्या किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. तुमच्याशी बोलायला मला खूप आवडते. तुम्ही माझ्याशी कमेंटमध्ये नक्की बोला. तुम्हाला आणखी अशाच काही पारंपरिक रेसिपी आवडत असेल तर त्या नक्की मला सांगा. धन्यवाद.